नमस्कार, शीतल कळसे येथे यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत आहे। निपुण महाराष्ट्रांतर्गत अध्ययन स्तर क्षमता स्तर निश्चिती कृती कार्यक्रम चालू आहे। विद्यार्थी स्तर निहाय कृती आराखडा आपण तयार केला आहे। आठवडा क्रमांक 5 दिनांक 14 एप्रिल ते 19 एप्रिल 2025 अखेरचा हा आठवडा आहे। या आठवड्यामध्ये आपल्याला पुन्हा एकदा 19 एप्रिलला विद्यार्थ्यांची स्तर निश्चिती पडताळणी चाचणी घ्यायची आहे आणि 20 एप्रिलला विद्यार्थी स्तर निश्चिती VSK चॅटबॉट वरती आपल्याला पुन्हा विद्यार्थ्यांचा स्तर नोंदवायचा आहे। या आठवड्यातील भाषा विषय कौशल्य वाचन अपेक्षित अध्ययन क्षमता सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे यांनी बनलेल्या 6 ते 8 वाक्यांचा अपरिचित मजकूर योग्य वेगाने अचूकपणे व आकलनासह वाचतो अशा पद्धतीचं भाषा विषयातील वाचन कौशल्याची अपेक्षित अध्ययन क्षमता आहे। विद्यार्थी स्तरानुसार विद्यार्थ्यांचे गट करायचे आहेत। त्या गटानुसार त्यांना दिलेला हा वाचनाचा मी इथं उतारा लिहिलेला आहे। यासाठी मी या आठवड्यात शब्दतरंग मासिक वापरले आहे। त्यामधील छोटे छोटे उतारे घेतलेले आहेत आणि त्यांचं वाचन मुलांकडून घेतलं आहे। अशा पद्धतीने वेळ आपल्याला रोज मुलांना 10 ते 15 मिनिटे द्यायचेच आहे। वाचन साहित्य आहे। विद्यार्थ्यांनी दिलेला प्रतिसाद या ठिकाणी कशा पद्धतीने दिलाय तो आपल्याला नोंदवायचा आहे। पालकांसाठीच्या सूचना आहेत। पालकांनी घरी असणारे जे वाचन साहित्य असेल त्यातील मुलांचं उतार्याचं वाचन करून घ्यायचं आहे। त्यानंतर पुढचं आहे आपल्या भाषा विषयातील कौशल्य आहे लेखन। यामध्ये विद्यार्थ्यांचा लेखनाचा स्तर त्यानुसार त्यांचे केलेले गट आणि त्या विद्यार्थ्यांना दिलेला या आठवड्यात घेतलेला हा आपल्याला घ्यायचा आहे। यासाठी मी पाठ्यपुस्तकाचा उपयोग केला आहे। त्याच्यातील 2-2, 3-3, 4-4 वाक्य आपल्याला अवतरण चिन्ह असणारे वाक्य घ्यायचे आहे। 2 ते 3 वाक्य विद्यार्थ्यांना सांगायचे आहे। श्रुतलेखन या ठिकाणी अपेक्षित आहे। या आठवड्यातली ही क्रियाकृती आपल्याला घ्यायची आहे। रोज 10 ते 15 मिनिटे वेळ द्यायचा आहे। हे सर्व करत असताना आपल्याला वर्गस्तरावरच्या कृती कार्यक्रम पण घ्यायचे आहेत। वाचन साहित्य आहे। विद्यार्थ्यांनी दिलेला प्रतिसाद आणि पालकांसाठीच्या सूचना अशा पद्धतीने भाषा विषयातील लेखन कौशल्य आपण पाहिलं। त्यानंतर आहे आता 3री ते 5वी साठीचा हा कृती आराखडा आहे। आठवडा क्रमांक 5 पाहतोय आपण 14 एप्रिल ते 19 एप्रिल अखेर। विषय गणित या ठिकाणी कौशल्य संख्या ज्ञान सर्व विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेला आहे। त्यामुळे या आठवड्यात विद्यार्थ्यांची त्यांचा कृती आराखडा केलेला नाही। 20वा अध्ययन स्तर त्या विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेला असल्यामुळे आपल्याला फक्त अध्ययन अपेक्षित अध्ययन क्षमते मागे असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीचाच कृती आराखडा करायचा आहे। कौशल्य आपल्या आहे संख्यावरील क्रिया अपेक्षित अध्ययन क्षमता आहे। दैनंदिन जीवनात 99 पेक्षा जास्त उत्तर येणार नाही अशा बेरीज वजाबाकी या क्रियांचा वापर करतो। अशा पद्धतीने हातच्याची बेरीज आणि वजाबाकीची उदाहरणं विद्यार्थ्यांना द्यायची आहे। रोज सराव घ्यायचा आहे 10 ते 15 मिनिटे वेळ देऊन। 28व्या अध्ययन स्तरावर असणारे 4 विद्यार्थी त्यांच्यासाठीचे शाब्दिक उदाहरणं तयार केलेली आहेत बेरीज आणि वजाबाकी। याच आठवड्यातल्या सरावाचा भाग आपण आपल्या प्रश्नपत्रिका तयार करणार आहोत। त्यासाठी सुद्धा आपण घेऊ शकतो। साहित्य त्यानंतर विद्यार्थ्यांनी दिलेला प्रतिसाद। सगळ्यात महत्वाचं या आठवड्यात आपल्याला 20 एप्रिलला जरी रविवार असला तरी 19 एप्रिलला आपल्याला शनिवारी विद्यार्थ्यांची पुन्हा स्तर निश्चिती पडताळणी चाचणी घेऊन स्तर निश्चिती करायची आहे आणि चॅटबॉट वरती विद्यार्थ्यांची स्तर निश्चिती आपल्याला नोंदवायचीच आहे। माझ्या चॅनलवर आपण नवीन असाल तर माझ्या चॅनल